नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल की डिसेंबर महिन्यामध्ये धावपळ तुमची बरीचशी झालेली होती. फिरणं थोडंसं जास्त झालं होतं, त्याचप्रमाणे मनासारखी कामंसुद्धा झाली होती. म्हणजे धावपळ तर झाली होती, दमछाकसुद्धा झाली होती, परंतु कामं तुमची झाली होती. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारखी कामं बरीचशी झालेली होती. थोडंसं आर्थिक बाबतीमधले गणितं चुकली होती. आता या महिन्यामध्ये म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये नेमकी गोष्टी कशा प्रकारच्या असेल, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे की ते सर्वात जास्त प्रभावित होईल, सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक किंवा मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, तो षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. त्या ठिकाणी शुक्रसुद्धा आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभ आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, वक्री असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचं तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगलं दिसून येईल. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये धावपळ वगैरे होणार नाही. खरं तर तुम्ही जास्त प्रमाणात आराम घ्याल, त्यामुळे एक तुमची एनर्जी कन्झर्व होईल आणि जास्त काही त्रास तुम्ही स्वतःला करून घेणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. थोडंसं जर काय तुम्हाला शारीरिकतेच्या संदर्भातलं काय व्याधी किंवा तसा काय तुमची मेडिकल बॅकग्राऊंड असेल, मेडिकल हिस्ट्री असेल, तर त्या संदर्भात काळजी घ्या. त्या ठिकाणी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील, कारण मंगळ जो ग्रह आहे तो वक्री असणार आहे. म्हणजे वक्री झालेलाच आहे. तो 22 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानात होणार आहे. पुढचे जवळजवळ 2-3 महिने तो 10व्या स्थानातच राहणार आहे. थोडंसं स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या, जर का तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे तो आहे शुक्र. हा शुक्र संपूर्ण महिना तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणारे 31 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे, मार्गी आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभ आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, वक्री असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक स्थैर्य हे थोडंसं तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असणार आहे. खर्च जास्त होईल, अनावश्यक किंवा अनपेक्षित खर्च जास्त होईल आणि त्याचा त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे थोडीशी प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याचं गणित तुमचं सहसा चुकत नाही. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जी येणे असेल पैशाची ती येतील, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. ती गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, लाँग टर्ममध्ये जर काय इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर काय काळजी करू नका. परंतु या महिन्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, तुमचे अंदाज चुकू शकते. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे तो गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. आणि राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये 5 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत बुध जो आहे तो भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. घरातलं जे सुख आहे, घरातल्या व्यक्तींबरोबर जे तुमचं इंटरॅक्शन आहे ते अतिशय चांगलं राहील. तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहे ते अतिशय व्यवस्थित राहील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. इथे जो रवी आहे, हा रवी तुमच्या चतुर्थात असणार आहे. 15 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात येणार आहे. ही गोष्ट चांगली आहे तशी पाहिली तर. तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, पिकनिकला जाणं किंवा चांगला वेळ स्पेंड करणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात येऊ शकतील. तर एकंदरीतच गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गी आहे. आणि राशीच्या पंचमात 15 तारखेनंतर जो रवी आहे हा येणार आहे. तर साधारणतः थोड्याफार प्रमाणात 17-18 तारखेनंतर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, कारण लाभस्थानात भ्रमण करणारा वक्री जो मंगळ आहे तो सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला सुद्धा पाहतो आहे. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. गोष्टी म्हणजे वाढणार नाहीत किंवा छोट्या गोष्टी मोठ्या होणार नाहीत. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले वरचेवर त्रास थोडेसे दिसून येतील. अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला आले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही ते तयारी करत आहेत ज्या काय ज्ञानशाखेची, त्या संदर्भात थोडीशी जास्त मेहनत करायला लागेल. इथे एक गोष्ट फार चांगली आहे, गुरु जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे
तो नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय. त्याच्यामुळे फारसं तशी काय म्हणजे गोष्टी टोकाच्या होणार नाही. मग ते रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा ज्या गर्भार महिला असेल, गर्भवती महिला आहेत त्यांच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात. परंतु त्या संदर्भात थोडं मंगळाची दृष्टी आहे म्हणून तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या सप्तमात राहू, नेपच्यून आहेत आणि शुक्रसुद्धा 31 तारखेनंतर येणार आहे. एकंदरीतच वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित राहतील, सुमधुर होतील. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगल्या प्रकारचं राहील. थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, मात्र दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील. यानंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश जो बुध आहे, तो तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि इथे मंगळ जो आहे तो 22 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. साधारण 25 तारखेनंतर थोडंसं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो किंवा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील. अलर्ट तुमच्या राशीला आता असं वेगळं सांगायची गरज नाही, तुमची राशी ही नेहमीच अलर्ट असते, परंतु ह्या दरम्यान थोडेसे वेगळे अनुभव येतील. काळजी करू नका, गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. परंतु इथे एक आहे गोष्ट की मंगळ जवळजवळ येणार 3 ते 4 महिने तुमच्या दशम स्थानातच असणार आहे. त्या संदर्भात त्यामुळे हे जे त्रास आहेत ते थोडेसे वाढतात की अशा प्रकारचं वाटेल, परंतु कुठल्याही परिस्थितीत जे तुमचं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. म्हणजे जॉब सोडणं किंवा जर का तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तर तो बिझनेस सोडणं हा प्रकार अजिबात करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर साधारण दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ वक्री असणार आहे की तर घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविवादाच्या प्रकारे प्रसंग निर्माण होऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे तुमच्या वयापेक्षा ज्या लहान मंडळी आहेत घरामध्ये त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडं अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे. हा त्रिकोणयोग तुमच्या दशम आणि षष्ठ स्थानामधून होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी या दरम्यान येऊ शकतील, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र एक्झिस्टिंग आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी मात्र ते सोडणं वगैरे असा प्रकार करू नका. यामुळे ती जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारण पौर्णिमा आणि अमावास्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो, इमोशनल होतो आणि इमोशनमध्ये जाऊन घेतलेले निर्णय हे चुकीचेच असतात. म्हणजेच या महिन्याच्या 13 आणि 29 तारखेला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादामध्ये अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ आहे. धन्यवाद.